श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आहे की देवपूजा। देवपूजा करत असताना आपल्याला काही नियम जे असतात ते पाळायचे असतात आणि हे नियम जर पाळले गेले, अगदी तुम्ही थोड्या वेळात सुद्धा देवपूजा केली तरी सुद्धा त्याचं फळप्राप्ती आपल्याला मिळत असते। आणि भलेही तुम्ही 2-2 तास देवपूजा करत आहात, पण काही चुका आपल्या हातून घडत असतात। या चुका घडल्यामुळे आपल्याला जे देवपूजेचं फलप्राप्ती असते ती मिळत नाही। तर आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या चुकीच्या होत असतात आणि छोट्या छोट्या अगदी गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। दररोजची देवपूजा जी आपण करत असतो त्या करत असताना त्यामध्ये कोणत्या चुका आपण करू नये ते तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, तर आपण देवपूजा करत असताना आपण जेव्हाही देवपूजा करतो सकाळी, तर आपली देवपूजा करत असताना आपल्या घरामध्ये देवघर जे असतं, तर देवघरात आधी आपण देवपूजा करत असताना दिवा लावणं खूप महत्त्वाचं असतं। सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचे, अग्निदेवांच्या साक्षीने आपण देवपूजा करायची असते आणि नंतर आपली देवपूजा ही पूर्णत्वाला जात असते। त्यामुळे कधीही बरेच लोकांना सवय असते देवपूजा केल्यानंतर दिवा प्रज्वलित करतात, तर ही चूक करू नका। आधी दिवा प्रज्वलित करा आणि नंतर आपण देवपूजेला सुरुवात करायची आहे। तसंच तुम्हाला सांगेल, दररोजची देवपूजा आपण करत असताना जे वर्ष असतं, आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येत असतो की ताई ते वर्ष जे असतं ते कोणत्या रंगाचं असं, हा सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो। तर ते बघा, आधीच्या काळी तर लाल वर्ष वापरलं जायचं, पण पिवळा कलर सुद्धा अगदी शुभ मानला जातो। तर पिवळं, नंतर ऑरेंज, बरेचसे कलर असतात जे तुम्हाला आवडतील त्या रंगाचे तुम्ही घेऊ शकतात। फक्त काळ्या रंगाचं वर्ष जे असतं ते आपण देवघरामध्ये वापरू नये। निळा आणि काळा रंग जो असतो तो वापरू नये। बाकी तुम्ही कुठल्याही रंगाचं वर्ष आपण देवघरामध्ये वापरू शकतो। त्यानंतर जे वर्ष आपण अंथरत असतो ते बदलवायचा प्रयत्न करायचा आपल्याला। दररोज शक्य झालं तर नक्कीच दररोज आपल्याला स्वच्छ ते कापड काढायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरा कापड आपल्याला अंथरायचा आहे। जो धुतलेला असेल तो कापड आपल्याला नव्यानं तिथे टाकायचा आहे। या पद्धतीने तुम्ही करू शकतात। नाही शक्य झालं, खराब झालेला नाहीये, व्यवस्थित आहे तो कापड, तर तुम्ही 2 दिवसानंतर किंवा अशा पद्धतीने आपण बघायचं की स्वच्छ आहे ना, देवघर स्वच्छ दिसत आहे ना, प्रसन्न वाटत असेल तर राहू द्या, नाहीतर आपण दररोज सुद्धा हे कापड बदलवलं तर अतिउत्तम ठरत असतं। त्यामुळे अशा पद्धतीने करा। त्यानंतर तुम्हाला सांगेल, दररोजच्या देवपूजेमध्ये आपला शंख जो असतो, शंखामध्ये सुद्धा आपल्याला दररोज पाणी भरायचंय। पाण्यात जर तुम्ही भरलेला ठेवत असणार शंख, तर दररोज जे पाणी असतं ते बदलवायचं असतं शंखाचं। त्याच पद्धतीने आपली जी घंटा असते, घंटा आपण स्वच्छ पुसून घ्यावी। घंटाची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे। शंख असेल, शंखाची पूजा सुद्धा आपल्याला करायची असते। तसंच तुम्हाला सांगेल बघा, जो आपला मूर्ती, फोटो असतील तर ते अवश्य आपण जे देवघरामध्ये फोटो असतात ते स्वच्छ पुसून घ्यावे। मूर्ती ज्या असतात, मूर्ती सुद्धा आपल्याला स्वच्छ अगदी पाण्याने तुम्ही दररोजची देवपूजा जी असते ती पाण्याने आपल्याला आंघोळ केली देवांची तरी सुद्धा चालेल। आता पंचामृताने किंवा दुसऱ्या काही आपण ज्या पूजा करत असतो, अभिषेक वगैरे, ते कधी करावे तर ठराविक दिवसाला तुम्ही करू शकतात। गुरुवारचा दिवस असा असतो की आपण महाराजांचा अभिषेक करत असतो, किंवा मग पौर्णिमा, अमावस्या अशी तिथी जे असतात किंवा सणवार येत असतात तेव्हा आपण पंचामृताने आंघोळ घातली देवांना तरी सुद्धा चालत असतं। दररोजच्या जीवनामध्ये अगदी पाण्याने तुम्ही आंघोळ केली देवांची तरी सुद्धा चालेल। या पद्धतीने तुम्ही आंघोळ मूर्तींची करायची आहे। तसेच तुम्हाला सांगेल बघा, आपण देवपूजा करत असताना प्रत्येक देवाची वेगवेगळी आंघोळ, म्हणजेच बघा, एक ताम्हण जे असतं ते आपण घ्यायचंय। ताम्हणामध्ये, आता ताम्हण जे असतं ते धातूचं असलं तर अतिउत्तम। त्या ताम्हणामध्ये आपण घेतल्यानंतर आपल्याला ताम्हणावरती म्हणजे छोटी वाटी किंवा एक छोटा पाट ठेवा, त्यावरती एक एक मूर्ती ठेवून आपल्याला आंघोळ करायचंय। एक भांड्यामध्ये एकत्र सगळे देव टाकून कधीही देवांची आंघोळ करू नका, याचे दोष आपल्याला लागत असतात। एक एक देवाचं आपण आंघोळ करून अंतर बाजूला ठेवा आणि स्वच्छ पुसून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे। ते या पद्धतीने करा। देवपूजा करत असताना किंवा देवांना गंध लावत असताना अष्टगंध जो असतो हा सगळ्या देवांना लावायचा आहे। देवीच्या मूर्ती असतात बघा, फक्त देवीच्या मूर्ती असेल, कुलदेवी असेल, माता लक्ष्मीची असेल, अन्नपूर्णा माता असेल, यांना हळदी कुंकू आपण वाहायचं आहे। बाकी महाराजांची मूर्ती असेल त्यांना अष्टगंध चालत असतो, म्हणून त्यांना अष्टगंध, खंडोबा असेल त्यांना आपण हळद अर्पण करू शकतो, अष्टगंध पण चालेल त्यांना। या पद्धतीने महादेवाची पिंड असते त्यांना चंदन आपण लावायचं आहे। या पद्धतीने आपल्याला वाहायचं आहे। रुद्रयंत्र असेल तर त्याला हळद आपण वाहायची आहे। श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला हळदी कुंकू आपण वाहायचं आहे। कुबेर यंत्र असेल तर अष्टगंध आपल्याला वाहायचं आहे। या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी अशा असतात की ह्या आपण अर्पण करायच्या असतात। शंख जो असतो, शंखाला हळदी कुंकू वाहत नाहीत, म्हणून लक्षात घ्या। अष्टगंध तुम्ही लावू शकतात आणि तांदूळ जे असतात ते आपल्याला वाहायचे असतात। महाराजांना सुद्धा हळदी कुंकू लावलं जात नाही, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। महाराजांना अष्टगंधच लावला जातो, म्हणून आपण अष्टगंध वाहायचा आहे। या पद्धतीने करू शकतात। अजून तुम्हाला सांगेल बघा, आपण जेव्हा पूजेला बसत असतो
आपण बसत असताना आपलं मन हे प्रसन्न पाहिजे, मनापासून आपण तिथे बसायचं आहे. आपण बसत असताना आपली आंघोळ करून शुचिर्भूत होऊन कपडे स्वच्छ आपले असावेत. बाशी कपडे बऱ्याच लोकांना काय सवय असते, कालचा टी शर्ट वगैरे असतो किंवा कालचे कपडे जे असतात ते परिधान करतात, तर असं करू नका. स्वच्छ धुतलेले कपडे जे असतात ते आपण परिधान करून आणि मग नंतर आंघोळ देवांची करायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने करा. आता बऱ्याच ठिकाणी आपण देवपूजा करत असताना बघत असतो, जी देवांची जागा असते किंवा जे देवघर असतं, तर देवघर कसं असावं, तर आपण बसल्यानंतर आपल्या म्हणजे आपलं मुख जे असतं ते देवांकडे येईल अशा वरती आपण देवांकडे बघू अशा पद्धतीने देव आपण ठेवायचे आहेत. भलेही तुम्ही खुर्चीवरती बसा, उंच असेल देवघर तुमचं, तुम्ही खुर्चीवरची बसून किंवा स्टूलवरती बसून पूजा करत असणार तरी सुद्धा चालेल, पण देवांना आपण या पद्धतीने आपण बघत असतो, थोडं उंचावर आपलं मुख जे असतं असं होईल या पद्धतीने तुम्ही देवपूजेला बसायचं आहे. आपल्याला देवांकडे खाली बघावं लागेल अशा पद्धतीने देव ठेवू नका, हे लक्षात घ्या. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन आपण देवघर जे असतं ते ठेवायचे. जर खाली असेल थोडं उंच करून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही देवपूजा करायची आहे. तसेच तुम्हाला सांगेल, देवपूजा करत असताना आपल्याला आसन घेणं खूप महत्त्वाचं आहे. जमिनीवर डायरेक्ट बसू नका. स्टूलवर अगदी जरी बसलात तुम्ही, उंच देवघर असेल तर तरी सुद्धा तुमच्या पायांखाली आसन घ्यायचं आहे. बऱ्याच लोकांचं काय सवय असते बघा, देवपूजा करत असताना आपल्या घरात वापरायच्या महिलांच्या चपला असतात, बऱ्याच महिला वापरत देखील असतात, तर त्या चपला घालून देवपूजा करतात. तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. या पद्धतीने कधीही देवपूजा करू नका. भलेही त्या घरात वापरायच्या चपला असल्या तरी सुद्धा देवपूजा करताना चप्पल परिधान करायची नाही. तर आपल्या पायांखाली आसन किंवा आपण बसलेलो असतो तिथे आसन घ्यावं आणि त्या पद्धतीने तुम्ही देवपूजा करायची आहे. आता ही झाली नित्याची पूजा, म्हणजे जी आपण दररोज पूजा करत असतो या गोष्टी. आता यामध्ये कोणते नियम जे असतात ते आपण नक्कीच पाळायला पाहिजे, जे देवपूजा करण्याविषयी असतात. दररोजची देवपूजा जी असते, अगदी बघा तुम्ही 2 तासभर तिथे बसतेत, पण काही नियम जे असतात ते जर तुम्ही पाळले नाहीत तर त्या देवपूजेला काही एक अर्थ राहत नाही. अगदी तुम्ही 10 मिनिटात पूजा करा तरी सुद्धा चालेल, पण व्यवस्थित करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगेल नियम कोणते पाळावे. तर सर्वप्रथम सांगेल तुम्हाला, जेव्हा पण आपण देवपूजा करत असतो तर देवपूजा करत असताना वाईट विचार, वाईट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्याला फक्त परमात्माचं स्मरण करून आपल्याला देवपूजा करायची आहे. जेव्हा आपण हे विचार ठेवत असतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये आपल्या मूर्त्या असतात देवांच्या, त्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीने विचार आपले जसे असतील त्या पद्धतीने आपलं देवघर बनत असतं, आपला ओहरा बनत असतो. आपलं देवघर जे असतं ते सकारात्मक लहरींचं एक मोठं खजाना असतो जर आपल्या घरातला म्हटला तर. म्हणून देवघर जेव्हा सकारात्मक राहील तेव्हाच आपल्या घरामध्ये त्या ऊर्जा येतील. म्हणून आपण देवपूजा करत असताना कधीही बसा तुम्ही देवपूजेला, तर बसत असताना तुम्हाला सांगेल मन हे स्वच्छ पवित्र ठेवून तिथे बसायचंय. एक चित्त ठेवून अगदी 10 मिनिटात तुम्ही पूजा करा तरी सुद्धा चालेल. मी म्हणणार नाही तुम्हाला 1 तासभर बसा, कारण आपल्या मागे भरपूर कामं असतात. मुलांचा टिफिन, मुलांना सोडणं, हे ते. म्हातारे लोक असतील त्यांना परवडेल, पण आपल्यासारख्याला देवपूजेसाठी बसणं एवढा वेळ आपल्याला शक्य होत नाही. म्हणून तुम्हाला सांगेल एवढा वेळ आपल्याला तिथे बसायचंय, तेवढा वेळ त्या देवाण म्हणूनच द्यायचा आहे. नाहीतर काही महिला आपण देवपूजेला बसत असतो आणि भाजी गॅसवरती ठेवलेले, दूध गॅसवरती ठेवलेले, अर्ध लक्ष तिकडे असतं. तर या गोष्टी कधीही करू नका. भलेही तुम्ही फक्त 10 मिनिटं द्या, पण देवालाच ते 10 मिनिटं तुम्हाला द्यायचे आहेत आणि मन लावून तिथे आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा करत असताना सांगेल तुमचं मन विचलित होत असेल, मनात तुमचे विचार येत असतील, तर तुम्हाला सांगेल तुम्ही कोणताही मंत्र तुम्हाला जो येत असेल तो म्हणा. महाराजांचा मंत्र म्हणा, तारक मंत्र म्हणा, नाही तुम्हाला जमेल मोबाईलवर तुम्ही मंत्र स्तोत्र राहून द्या, त्यांच्यासोबत तुम्ही म्हणा. अशा प्रकारे आपलं मन प्रसन्न ठेवायचं आणि आपल्या मुखातून जेवढे मंत्र स्तोत्र म्हणाल तेवढं चांगली गोष्ट आहे. म्हणून या गोष्टी करायच्या, म्हणजे आपल्या मनात ते विचार देखील येत नाही. या पद्धतीने करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगेल बघा, देवपूजा करायला बसत असताना महिला असतील त्यांनी हळदी कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे. पुरुष असतील त्यांनी अष्टगंध आपल्या कपाळी नक्कीच लावायचं आहे. नंतर देवपूजेला सुरुवात करायची आहे. पण घंटा आणि शंख जे ते त्यांची एक जागा आहे देवघरामध्ये, त्यामुळे तुम्हाला सांगेल शंख हा आपल्या उजव्या बाजूलाच ठेवायचा आहे, घंटा ही डाव्या बाजूलाच ठेवायची. या पद्धतीने ठेवा. तसेच तुम्हाला सांगेल बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आता कलश असतो देवघरामध्ये, जो कलश असतो तर कलश बघा, जर शक्य झालं तर देवघराच्या उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे. शक्य नसेल, जागा नसेल तर डाव्या बाजूला अगदी ठेवला तरी सुद्धा चालेल, काही फरक पडत नाही. तो काही असा नियम नाही खूप मोठा की जागाच नाही मग आता मी कुठे ठेवू, असा काही प्रश्न नाही. उजव्या बाजूला शक्य झालं तर तुम्ही कलश ठेवा, नसेल जागा तर डाव्या बाजूला ठेवा. पण मात्र जो कलश असतो तो सुंदर असावा. सुंदर म्हणजे मी तुम्हाला सांगणार नाही त्याला हे परिधान करा किंवा सजावट करा, हे मुखवटा लावा, हे ते नाही सांगत मी. तर जो कलश असतो तो स्वच्छ धुतलेला असावा. त्या कलशाचं पावित्र्य आपल्याला ठेवायचं आहे. कलश हे कुलदेवतेचं
आपलं प्रतीक म्हणून आपण ठेवत असतो. म्हणून नारळ प्रसन्न वाटायला पाहिजे तो कलश बघून, स्वच्छ घासलेला असा. बऱ्याच महिना महिना बघत नाही, भरून ठेवला म्हणजे ठेवला, असं करू नका. तो कलश आपल्याला पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार जे वार येत असतात त्या वारी तुम्ही पाणी चेंज करून स्वच्छ करून मग तो ठेवायचा आहे. अगदी दररोज केलं तर अतिउत्तम, पण आपला संसार देखील आहे म्हणून दररोज जमत नाही, तर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या तिथी ज्या असतात या तिथींना नक्कीच आपण स्वच्छ कलश धुवून आपल्याला ठेवायचा आहे. हा दिवा असतो तेलाचा लावावा आणि तुपाचा देखील लावायचा आहे. आपल्याला कधीही आपल्या घरामध्ये तेलाचा दिवा आपण लावत असतो, पण तुपाचा दिवा लावणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्हाला शक्य झालं नाही दोघी वेळा, एक वेळा म्हणजे संध्याकाळची वेळ जी असते, संध्याकाळी नक्कीच तुम्ही तुपाचा दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. अजून तुम्हाला सांगेल, एक वेळा मनापासून एक आरती तुम्ही दररोज घ्या. महाराजांची मूर्ती असेल, नाही तुम्हाला कुठली आरती आली तर गणपती बाप्पांची आरती आपल्याला येत असते बरोबर, ती का आरती म्हणत नाही, पण आरती नक्कीच आपल्या घरामध्ये म्हणावी. तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करत असतो संध्याकाळी, तेव्हाच आपण आरती म्हटली तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. अजून तुम्हाला सांगेल बघा, आपल्या घरामध्ये तुळशी वृंदावन असतं, तर तुळशी वृंदावनाची पूजा सकाळी नक्कीच आपल्याला करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला तुळशीला दिवा सुद्धा आपल्या घरामध्ये लावायचा आहे. हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. घरातली देवपूजा जेवढी महत्त्वाची असते त्या पद्धतीने तुळशी मातेची पूजा सुद्धा महत्त्वाची असते. म्हणून आपल्याला दररोज संध्याकाळी तुळशी मातेला दिवा लावायचा आहे. तुपाचा शक्य झालं तर तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, पण लावायचा आहे नक्कीच. सकाळी हळदी कुंकू वाहून तुळशी मातेला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. या गोष्टी करायच्या आहेत आणि नमस्कार करायचे तुळशी मातेला. या पद्धतीने आपण करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा, आपण देवपूजा कधी करावी. देवपूजा ही सकाळीच आपली व्हायला पाहिजे. आता देवपूजा कशी करावी बघा, देवपूजेचा वेळ जो असतो तो ब्रह्ममुहूर्तावर खूप उत्तम असतो, अतिउत्तम 3 ते 5, पण शक्य होत नाही. आपले डबे असतात, काही ना काहीतरी कारण असतात, नाही जमत एवढ्या सकाळी. बऱ्याच महिलांना काय म्हणजे 90% महिलांना नाहीच जमत. पण तुम्हाला सांगेल, जास्तीत जास्त 8-9 वाजेपर्यंत आपली देवपूजा होऊन गेली पाहिजे, असा एक आपण प्रयत्नच करायचा आहे. सकाळी आपल्याला देवपूजा म्हणजे झालीच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि आपण सकाळीच देवपूजा करायची आहे. 9 नंतर देवपूजा करू नका. बरेच लोक 9ला उठतात, मग हळूच 10ला 11 वाजता नाश्ता सगळं आंघोळ सगळं करून मग देवपूजा करतात. तर हे अतिशय चुकीची पद्धत आहे. त्यामुळे तुम्हाला सांगेल, त्यापेक्षा देवपूजा नाही केलेली बरी. कामं करायला अख्खा दिवस पडलेला असतो, पण काही गोष्टी ज्या असतात, देवपूजा जी असते, आता जसं आपण ब्रश करतो, आंघोळ करतो, नंतर जेवण करतो, आपले जे रुटीन असतं डेली रुटीन, त्या पद्धतीने देवपूजा हा देखील आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. आणि ही गोष्ट आहे, हे लक्षात ठेवायची आपल्याला. हे आपल्याला दररोज करायचं आहे. काही असू दे, आपल्या घरात रोज देव धुतले गेलेले पाहिजे, देवपूजा झालीच पाहिजे, हे लक्षात घ्यायचंय. धूप दीप, आंघोळ आपण देवांची केल्यानंतर धूप झाला असेल तर धूप आपण दाखवायचा आहे देवांना, अगरबत्ती असेल तर अगरबत्ती ओवाळा, जे असेल जे शक्य होईल ते आपण करायचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये बघा एक प्रसन्न वातावरण तयार होत असतं. देवांना फुलं असतील, फुलं दररोज वाहिले तर अतिउत्तम, जर असतील तुम्हाला शक्य होईल तर दररोज व्हायचे आहेत. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये एक प्रसन्नता वाटत असते, एक सकारात्मकता वाटत असते. म्हणून या पद्धतीने आपल्याला हे जे नियम आहेत हे पाळून, आणि अतिशय सोपे आणि सुंदर नियम आहेत, हे पाळून आपल्याला देवपूजा करायचे. मोठं बर्डन न येऊ देता अगदी 10 मिनिटात तुम्ही देवपूजा करा, पण नियम पाळून करायला शिका. आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला बघूनच देवपूजा करायची आहे, हे लक्षात घ्या. सांगितलेली माहिती अतिशय म्हणजे महत्त्वाची होती. आणि तुम्ही जर देवपूजा करत असणार तर ह्या चुका नक्कीच टाळा. या चुका केल्याने आपल्या देवपूजेला काही एक अर्थ राहत नाही, म्हणून या चुका करू नका. चला, सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.